असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. अरे काय माणूस आहे यार, मला पण झोपायला लावला आणि स्वतः पण झोपलाय. या लोकांच्या नादी लागलं तर काम होणार नाही कधी. कमॉन, आता आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये. आता आपल्याला काम करायचंय. ओके, कमॉन, वेक अप. कमॉन. माकड छाप कुठले, जा इकडनं. हुर्र, हट मूर्ख, हट हट. काय करतेस मिनल? अरे यार, या कबुतराने छळ केला यार. तिकडनं हकललं तर इकडे आली. हट. मिनल, मिनल, मी तुला शेवट सांगतोय, मला प्लीज प्लीज मला थोडी शांतता हवी आहे. प्लीज मला काम करू देत मिनल, प्लीज. हे कैवल्य, तुला कधी अस्थमाचा त्रास झालाय का रे? नाही का? अरे तुला माहितीये का, कबुतरांमुळे अस्थमाचा त्रास होतो. एकदा काय झालं माहितीये का, आम्ही आधी राहत होतो ना, तिकडे सगळ्या मुली कुठेतरी बाहेर गेलो 2 दिवस, आणि नेमकी एक खिडकीची फट उघडी राहिली. असला उच्छाद मांडला होता ना. आली बघ परत. ए जा ना माकडांनो, जा ना. हट हट हुर्र. चम्मारी, माणसं काय ऐकत नाहीत गाणी याची. तुम्ही बरे आलात ऐकायला. जा. काय म्हणलीस मिनल? काही नाही, तू तुझी गिटार खाजवत बस. आता मी जर या बिनबॅग मधनं उठलो तर तू आयुष्यात न उठणार आहेस मिनल. ओके, आधी उठून दाखव. हा, उठ 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 मी. उठ, दाखव. एक मिनिट मिनल, मी उठलो की उठ तू ना. कामातून जाणार आधी आहेस? उठ तर. मिनल, मला दाखव, उठू उठ. देत. एक हा, मिनिट, मला हा. उठू देत. एक मिनिट. एक मिनिट मिनल. उठ. आ. नाही, मम्मी. काय पडलं? ये ना इकडे. एवढी वायलेट का झाली घरातली माणसं? हे बघा, अरे माझा तांदूळ साठलाय सगळा. मला खूप त्रास दिला. अरे मला मिनल इकडे. काय करतोय? तुम्हाला मारतोय. मी कबूतर हाकलली तर तो मला वस्कीने ओरडला. सरक सरक, ही मला मगासपासून त्रास देते सुजय. आता मी हिला मारणार आहे. नाही. हो सुजय, काहीतरी झालंय कैवल्यला. ह्याची विचारपूस केली ना की चिडतोच आहे. मला म्हणाला शांततेच्या पोळ्या करशील का, आणि एकांताची भाजी कर, आणि आता सगळे तांदूळही सांडून ठेवले माझे. हो ना स्कॉलर, मला तर झोपही दिलं नाही रे. मी त्याला एवढं चांगलं झोपवलं तर हा हिंसक झाला. हिंसक हिंसक म्हणावं रे बाळा. हिंसक असा शब्द आहे तो. तेच बोललो मी, हिंसक. मी हिंसक होण्याआधी थांब आता. हिंसक मी झालोय सुजय, आणि मी तुला सांगतोय, आता जर यांनी कोणी मला त्रास दिला ना तर मी इतका मारीन सगळ्यांना की ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल. अरे आम्ही काय त्रास देतोय? पण मी फक्त कबूतर हाकलत होते. मी तुला काही बोललेले हो, नव्हते. तुम्ही सांग, काय नाही, काय नाही, बघा, मी काय केलंय? एक मिनिट, कबूतर. एक मिनिट. एकतर ऑफिस मधनं दमून भागून आल्या आल्या हे जे काय स्वागत करताना तुम्ही माझं, इतका आनंद होतो मला, काय सांगू मी. आणि काय रे, तुम्ही काय मुलं आहात का माझी? आणि हा शेजारचा द्वाड मुलगा सगळे कंप्लेंट घेऊन येत आहे माझ्याकडे कैवल्यची. बाबा. ए दमलेल्या बाबा, तुझी कहाणी बास कर आता. हा, हे बघ सुजय, मला ना डेडलाईन आहे. मला उद्याच्या उद्या माझं काम सबमिट करायचंय, आणि ते जर सबमिट झालं नाही ना तर, अरे ना सांग यार, खूप त्रास देत आहेत मला सगळे. चला, तोच तर हो, मला विषय कळलाय. तर या विषयावर बोलू काही. त्याची डेडलाईन असली की तो चिडचिडा होतो, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे आता घरात कोणी गडबड गोंधळ करणार नाहीये. त्याला त्याची स्पेस द्या.
आता स्पेस द्यायची अरे पण म्हणजे आम्ही space काय काय? काय मदतच काय करत होतो ना नुकसान त्याला. करतो का त्याचं? अरे पण त्याची स्पेस म्हणजे काय आम्हाला पण काहीतरी करायचं असतं ना आम्ही काहीच करायचं नाही का तो त्याचं नाही काय करायचं काय घरात काय करायचं राहायचं का नाही राहायचं नाही का घरात राहायचंच नाही का मंजूर एक मला हे. मिनिट एक मिनिट कैवल्य, मी एक काम करतो, मी घर सोडून जातो. हं? अरे काय तुझं कैवल्य? आणि होऊ दे थोडा गोंधळ. मी नाही का गोंधळात काम करत? तुझी गोष्ट वेगळी आहे सुजय. तुला काय लॅपटॉप समोर बसून फक्त डेटा एंट्री करायची असते. माझं तसं नाहीये. क्रिएटिव्ह काम आहे ते, इतकं सोपं नसतं. नाही सुचत असं. एक्झॅक्टली तुझं एक्झॅक्टली उलट आहे कैवल्य. तुझं काम क्रिएटिव्ह आहे तेच म्हणतोय मी. त्यामुळे तुला जितका त्रास होणार आहे, तुझ्या आयुष्यातली जितकी दुःख वाढत जाणार आहे, तितका तू जास्त क्रिएटिव्ह होणार आहेस. म्हणजे आम्ही काय बोलायला त्रास द्यायचा मिनल, काही नव्याने करण्याची गरज नाही. तुम्ही नॉर्मली जसे वागता ना त्याने त्रासच होतो. हं? कैवल्य, माझा म्हणण्यामागचा मुद्दा असा आहे की त्रासाचा त्रास करून घेऊ नकोस, त्याचा वापर करून घे ना. मला सांग, वॅन गॉगने काय परिस्थितीत चित्र काढली? मोझार्ट किती खडतर परिस्थितीत काय सिम्फनीज कंपोज केल्यात यार त्याने. किंवा कुमारजी, त्यांनी तर गंभीर आजारातून बाहेर येऊन पुन्हा गायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरांनी काय परिस्थितीत ज्ञानेश्वरी लिहिली असेल. सगळ्या मोठ्या माणसांनी जगण्याच्या झगड्यातूनच त्यांची कलेची ऊर्जा मिळवली, नाही का? मला कळतंय सुजय तू काय म्हणतोस ते, पण त्रास काय कमी आहेत का माझ्या आयुष्यात? हा, म्हणजे वडिलांशी इतकं भांडतोय त्यामुळे काय कमी त्रास होतोय मला? पण तो सगळा त्रास असा कुठे चॅनलाइजच होत नाही यार. म्हणजे स्ट्रगल तर आहे पण त्यातनं काही ऊर्जा निर्माणच होत नाही. असं उचकटून काही बाहेरच पडत नाही माझ्यातून. माझं साऊथ आफ्रिकेच्या टीम सारखं झालंय. टॅलेंट आहे, पण महत्वाची मॅच आली ना की चोकर्स. नाही, करेक्ट आहे. हे असंच जर चालू राहिलं ना तर वसंत कारखानिसांचा बिझनेस सांभाळावा लागेल आयुष्यभर. साऊथ आफ्रिकेशी कम्पेअर करतोयस का तू स्वतःला? ओके, तर तुला म्हणून सांगतो, माझी फेवरेट टीम आहे बरं का. वर्ल्ड कप हरले असले तरी, कारण टीम म्हणून ग्रेट आहेत ते आणि खूप टुर्नामेंट्स मारले आहेत त्यांनी. वर्ल्ड कप हरले म्हणून त्यांनी काही खेळणं नाही सोडलं. त्यांना माहिती आहे ते टॅलेंटेड आहेत आणि तुलाही माहिती आहे तू टॅलेंटेड आहेस. क्रिएटिव्हिटी म्हणजे काही स्विच नाही आहे, दाबलं बटन की पडला उजेड गाण्याचा. हे मी तुला सांगायला पाहिजे का? प्रेशर घेऊ नकोस. टेक युअर टाइम. द प्रॉब्लेम इज आय डोंट हॅव टाइम सुजय. माझ्याकडे वेळ नाहीये. मला हे उद्यापर्यंत सबमिट करायचंय. कसं उद्यापर्यंत कसं करणार आहे यार मी, खरंच कळत नाही. एक कैवल्य तुझ्या जुन्या काही तयार असलेल्या चाली ऐकव ना त्याला. कदाचित एखादी आवडेल आणि काहीतरी सापडेल त्यातनं. ए केवल, तुझी टी ट्यून वाजव ना, Cloud9. मला ना खूप आवडते. युअर राईट अना, युअर राईट. मला पण ती माझी ट्यून खूप आवडते. हा ऍक्च्युली मला पण तीच आवडते. मला कळत नाही पण ती मस्त आहे. मलाही खरंच भारी आहे. हा,
जिंगलला नाही चालणार, कारण फिल्मला चालेल दादा. क्या बनाया आपने, माइंड ब्लोइंग. किधर थे आप इतने सालों से दादा? इंडस्ट्री की ना आंखें निकाल के रहोगे आप एक दिन. के कमाल. जेवढ्या ट्यून्स आहेत ना तुझ्याकडे सगळ्या घेऊन ये. प्रत्येक ट्यूनचे पैसे देऊ आपण तुला, कॉन्ट्रॅक्ट करू आपण. चल डन. साधारण किती मिळतील पैसे? क्या यार, कर दी ना छोटी बात. अरे भाई बोल ना, तू फक्त बोल. चल 50,000 देतो एका ट्यूनच्या. रितसर कॉन्ट्रॅक्ट करू, तुला पैशाची कमी भासणारच नाही भाई. आपला शब्द आहे, शेवटी दोस्त आहे यार आपला. थँक्स यार अनुभव, थँक्स अ लॉट. दुःखात या ना दिल. के SRK ने काय सांगितलं मी सांगतो. दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. ओके. हां शाहरुख खान. करेक्ट. चालेल, आपण डन करून टाकू. तुझ्या ट्यून्सला माझं नाव लागेल. 23 तारीख डन. 23 तारखेला फ्री राहा. आपण एक ना असा मोठा म्युझिक लॉन्च करूया ना की डोळे पडले पाहिजेत लोकांचे, इतका मोठा करूया. सब हिला डालेंगे सबको. तर वो सिंगर कौन चाहिए बोल. काय काय म्हणलास तू? सिंगर कौन चाहिए बोल. नाही, त्याच्या आधी काय म्हणलास? माझ्या ट्यूनला माझं नाव लागेल. काय मग? अरे बाबा, स्ट्रगल असंच असतं. के सुरुवातीला करायला लागतं. पहिल्यांदा लोकांना ना तुझं काम करू दे, मग नाव कळेल. अनमोल, दोस्त म्हणतोस ना मला, पण ओळखत नाहीस अजून नीट. पैशासाठी माझी कला दुसऱ्याच्या नावावर विकू शकत नाही मी. दोस्त आहे ना म्हणून सांगतोय. के 5-5, 10-10 हजारात ट्यून्स विकत घेतो मी. तू मित्र आहेस म्हणून एवढी मोठी ऑफर देतोय. के आज ही काय कंडिशन आहे ना तुझी, पैसा महत्वाचा आहे, नाव नाही. आणि नाव पाहिजे, जिंगल्स कर. ही ऑफर तर ओपन आहे तुला. पण एक सांग, दंतमंजनच्या जिंगल्स करायला तू या जगात आलायस? नाही, तुला ते जमणार पण नाही, तुला पण माहिती आहे. के 50,000 देतोय एका ट्यूनचे, है किधर. चल 1 लाख देतो एका ट्यूनच्या. सोच और बता मेरे को. अरे यार, आएगा वापस तो तू आएगा. 50,000 देतोय एका ट्यूनचे, है किधर. चल 1 लाख देतो एका ट्यूनच्या. आपण डन करून टाकू. तुझ्या ट्यून्सला माझं नाव लागेल. कैवल्य, कैवल्य, कैवल्य. सॉरी तुला डिस्टर्ब करतोय, पण मलाही खूप डिस्टर्ब होत आहे. सॉरी. सॉरी, आय एम सॉरी. ओके ना सगळं? नाही. काय सर, सकाळी सकाळी सॉरी म्हणताय तुम्ही? काय झालंय? नाही, काही नाही. अरे ओके. काय झालंय? काही नाही. काय काही नाही झाले. तुझं काम कर.
खरंच खूप काम पेंडिंग आहे. परत परत नाही विचारता येणार. सांगतोस काय झालंय? कॉलेजमधल्या एका मित्राला भेटलो मी, अनमोल कुमार. कॉलेजमध्ये नवीन आला होता तेव्हा त्याला आमच्या बँडमध्ये यायचं होतं. काही यायचं नाही रे त्याला, ढ होता कम्प्लीट. सगळ्यांनी त्याला हाडतूड केली. मी त्याची इच्छा बघून त्याला इन केलं बँडमध्ये. गिटार धरता सुद्धा यायची नाही त्याला. मी शिकवली त्याला वाजवायला. मंद सप्तकातला आणि तार सप्तकातला फरक त्याला शिकवला. रॉक, जॅझ, मेटल काय असतं ते त्याला सांगितलं. सीडीज दिल्या ऐकायला. क्लासिकल म्युझिक तर कधी म्हणजे त्यांनी ऍब्सोल्युटली आयुष्यात कधीच ऐकलं नव्हतं. सगळं त्याला ऐकवलं. टिपिकल किंजल कॅटेगरी होता रे. बँडला ऑर्केस्ट्रा म्हणायचा. सगळं शिकवलंय. पण तो एका मोठ्या म्युझिक कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे ना, म्हणून तो आता म्युझिक डिरेक्टर अनमोल कुमार झालाय. त्यांनी ऑफर दिली मला एका गाण्याचे 1,00,000 रुपये. ऑफर तरी ऐकून घे. मी गाणं तयार करायचं आणि ते त्याला विकायचं. त्याला तो स्वतःचं नाव लावणार. म्हणजे टॅलेंट माझं, सगळी मेहनत माझी. नाव अनमोल कुमार. 1,00,000. मग तू काय म्हणालास? आणि 1,00,000 रुपये एका गाण्याचे. काय पैसा असतो रे या लोकांकडे. नाही तू नाही म्हणून बरोबरच केलंयस. हा काय माझं आहे काम, तुझं क्रेडिट त्यांचं. पण 1,00,000 रुपये एका गाण्याचे म्हणजे एक गाणं केलंस तू तर 6-7 महिने आरामात जगू शकतोस. 2-3 केलीस तर आपण सगळे या घरातून उठून दुसऱ्या एखाद्या 2 BHK मध्ये शिफ्ट होऊ शकतो. तू बरोबरच केलंस म्हणजे नाही म्हणून. चुकीचंच आहे. केवढा पैसा आहे यार. म्हणजे त्या नव्या घरात ऍक्च्युअली तू स्वतःचा एक स्टुडिओ टाकू शकला असतास. हो रे. अगदी साऊंड प्रूफिंग करून वगैरे. मग नागावकर सारख्या लोकांचा त्रासच नको. आता तू नाही म्हणालास ते बरोबरच आहे. केवढा पैसा आहे यार. म्हणजे ते सगळं स्टुडिओ बिडिओ टाकून अजून पैसे उरले असते. त्यात आपण घर रिनोव्हेट करून घेतलं असतं. नवा लॅपटॉप घेतला असता. या लॅपटॉपचा जीव काढणं तरी बंद केलं असतं सगळ्यांनी. तू बरोबरच केलंस. म्हणजे मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. तुझा योग्य निर्णय. पैसा हवाय ना रे पण आपल्याला. पैसा हवाय, प्रसिद्धी हवी. असं मोठं व्हायचंय ना, स्वतःला प्रूव्ह करायचं. तुझे ही कुठली स्वप्न घेऊन जगतो यार मी. काय स्वप्न आहे ती. तुझे मी फेकून देऊ का रे हे सगळं. सगळं फेकून देऊ. असं काय करतोयस. अरे आज नाही उद्या परवा कधीतरी काम सुरू होईलच ना. वसंत कारखानीस म्हणतात ना, तेच बरोबर आहे. आपण खूप स्वप्न बघतो पण ती सगळी स्वप्न आपल्याला एकट्याला पूर्ण करता येत नाहीत. काय यार, कोणी एक काम करत नाही घरात धड. काही सांगितलं तरी कोणीच ऐकत नाही. मिनल काय मिनल. नाही, करतो मी काम. काय काम करायचंय. माझे इस्त्रीचे कपडे कितीतरी दिवस आणायचे राहिलेत. कोणीच आणत नाहीये. मी आणतो. एवढं तरी करून बघतो. आणि
काहीतरी रेश्मा म्हणत होती बहुतेक. रेश्मा काय आणायचंय? कोथिंबीर, मिरची आणि आलं आणायचंय. आणि तू चाललीच असशील तर मग आठवड्याभराची भाजी घेऊन ये. ठीक आहे, आणतो मी. आणि तू जातोयस तर आईस्क्रीम घेऊन ये ना प्लीज. म्हणजे उन्हाळा आहे ना, तर जरा जेवण झाल्यावर खायला छान वाटेल. ठीक आहे, आणतो. थांब थांब थांब